नाईस, 2 आलेत खेकडे. 3 आले. अरे वाह, 3 आले. हे बघा मित्रांनो, 2 खेकडे लागलेले आहेत. एका फगाला 2 खेकडे आलेले आहेत. लगेच चावले. हे ओपन ठेवलेलं आहे. हे बघा लगेच छातीला चावले. ओ बिग साईज. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठा साईजचा खेकडा आहे. वा, 3 आले. हे बघा मित्रांनो, हे बघा 11व्या फगमध्ये 3 खेकडे आले. वा, खतरनाक, सगळ्यात मोठा. नमस्कार मंडळी, मी आहे निलेश रामाणे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा लाडका निल्या. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत खूप दिवसांनी फग घेऊन खेकडे पकडायला. म्हणजे साधारणपणे 8 महिने झाले असतील. 8 महिन्यानंतर आपण फग घेऊन आलेलो आहे. त्याचं कारण म्हणजे आपण काही दिवस झाले हाताने फिशिंग करत होतो एका स्पॉटवरती. खूप सारे मित्र होते, त्यांच्यामुळे आपण काही फग घेऊन येत नव्हतो. पण आज तो योगायोग आलेला आहे. दुपारचे वाजलेले आहेच 3:20च्या दरम्यान. उन्हातानातून मे महिन्याचा दिवस आहे. त्याच्यामध्ये आपण आलेलो होतो आता क्रॅपिंगला. तर मित्रांनो, जो आपला रेग्युलर जो आधीचा व्हिडिओ पडायचा त्या स्पॉटवरती आपण खूप दिवसांनी आलेलो आहे आणि खूप एक्सायटेड आहे. आणि बघू आज आपल्याला किती खेकडे लागतात, कारण आपण खूप दिवसांनी आले. बाकीचे लोक रेग्युलर येत असतील, पण आज आपल्याला भरपूर काही मिळू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला रस्ता दाखवतो. आहे दलदलीचा रस्ता. खूप दिवसाने आपण त्याला मिस करतो आहे. आणि हे बघा, एकदम गुरं वगैरे जाऊन ह्या रस्त्याची अजून मर्दन झालेलं आहे. म्हणजे खूप सारे आणि सुकलेलं आहे. त्याच्यामुळे हे बघा, चालायला वगैरे जमते प्रॉपर, काही इश्यू येत नाही आहे. हां, पण पाणी भरेल तेव्हा बघू. म्हणजे 8 महिन्याने ह्या रस्त्याला बघतो आहे आणि सॉलिड मिस करतो ह्या रस्त्याला. बघा, अर्ध्या ठिकाणी बघा मीठ पिकलेलं, व्हाईट व्हाईट दिसतं का? जे व्हाईट व्हाईट आहे तिथे मीठ पिकलेलं आहे. हे बघा, व्हाईट व्हाईट आहे, व्हाईट 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 व्हाईट. तर आपला रस्ता आलेला आहे जो आपण खाडीकडे मुडतो. आज साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो, भरती आलेलं आहे. म्हणजे आपल्याला तिकडे पाणी प्रॉपर भेटू शकते. म्हणजे आम्ही फग वगैरे बांधून टाकू शकतो. हे बघा, भरती जरा आहे, जोरात आहे. म्हणजे आता साधारणपणे वाजलेले आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3:30 झालेले आहेत. म्हणजे दुपारी उन्हातून आम्ही घर सोडलेलं आहे आणि आलेलो आहे क्रॅबिंगसाठी. आणि खूप दिवस झाले खेकडे खाल्लेले पण नाही आहेत. तर बघू आज आपल्याला किती खेकडे लागतात, कारण माझ्या मित्राला पण पाहिजे, मला पण पाहिजे. मी पण खाल्लेले नाही आहेत, कारण आम्ही फिश आणि खेकडे जिथे आम्ही करायचो फिशिंग, तिकडे जे भेटायचे ते सगळे मित्रांना आम्ही डिवाईड करायचो. त्याच्यामुळे खूप मूड आहे, आज खेकडे लागतील आणि आपण खाऊ शकतो संध्याकाळी. तर चला मित्रांनो, आपली वाट दाखवतो तुम्हाला. मित्राने आपले शूज इकडे काढलेले आहेत. मी पण आता इकडेच उतरवतो. इकडे शूज काढून झाल्यावरती आपली एंट्री आतमध्ये होईल. चला, हे झालेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे हा रस्ता आहे बघा, काट्याकुट्याचा रस्ता, जिथे आपले अर्णव आणि आमचा बाबू आला होता, दुर्वेश. उधाण पाण्यात आलेला तो. ह्या वर्षी मेच्या सुट्टीमध्ये तो गावी आहे. हे बघा, काटे कुटे. आणि काटे लागले तर मिस करणार आपण त्यांना. 8 महिन्याचं आणि आवश्यक आहे काटे लागणं. हे बघा, ही आपली लागलेला एक काठा लागलेला आपल्याला पाहायला. हे बघा, नाही निघाला तो. तर मित्रांनो, आपण आता आहोत 1 फूट आतमध्ये चिखलामध्ये. हे बघा, 1 फूट आतमध्ये आहे. काय हरकत नाही आहे. बाहेर पडल्यावरती पठारावरती आपण जाऊन क्रॅबिंग करणार आहोत. नेहमीचा रस्ता आहे. 8 महिने झाले ह्या रस्त्याला आपण आलेलो नाही आहे. पण ह्या 8 महिन्यामध्ये बाकीचे लोक फिरत होते, आपण नाही आलो तरी पण. हां,
तर जिथे अवघड रस्ता होता तो रस्ता आपण क्रॉस केलेला आहे आणि माझा मित्र तुम्हाला दाखवतो पुढे गेलेला आहे. तो का मित्र क्रॉस झालेला आहे डोक्यावरती फग आणि आवीस घेऊन. म्हणजे आपण 5 वर्ष झाली लॉकडाऊनच्या आधीपासून इकडे खूप सारे क्रॅबिंग केलेले, खूप धमाल केलेले आहे. व्हिडिओ बनवायला खूप लेट केला आपण. आम्ही यायचं बंद झालं, रेग्युलर यायचो. रस्ता बुजलेला आहे. रस्ता बुजला आहे की आम्ही यायचं कमी झालो हे काय कळत नाही आहे. मित्रांनो, एक फग आपला बांधून झालेला आहे, त्याला मुशी लावलेली आहे आणि त्याच्यावरती एवढा वास येतो, एवढा वास येतो आहे, घाण वास येतो आहे. मास्क्या बघा, बघा मास्क्या पण पडलेल्या आहे बघा. दुसरा फग आलेला आहे इकडे आपल्याकडे बांधून. म्हणजे असं आपल्याकडे 10 ते किती फग आहेत भाई? 12 फग आहेत. 12 फगांमध्ये 2 तासामध्ये आपल्याला किती खेकडे लागतात ते तुम्हाला दाखवतोच. हे बघा, हे अजून बाताचे बाकी आहेत आणि हे बघा, हे आवीस आहे बघा. हे काल आणून ठेवलेलं आहे. म्हणजे मला इथे उभं राहत नाही, एवढं वास येतो आहे. पण बाई एवढ्या तत्परतेने हाताला घेऊन बांधतो आहे. जेव्हा हे सगळं घेऊन माझ्या गाडीत बसला होता, मी फक्त पिशवीला हात लावलेलो, माझ्या हाताचा वास जात नव्हता. म्हणजे आज हा कालचा आणि हा आजचा दिवस, 2 दिवसाचा दिवस फरक आहे. खूप बेकार वास येत असेल. हे बघा, हे इकडे भरलेलं आहे सगळं, ते आपली पोटली आहे. तर फग बांधायचं काम चाललेलं आहे. आणि हे बघा, ओटीला आम्ही प्रॉपर पाण्याच्या टायमिंगला ॲप टू डेट आपण इथं पोचलेलो आहोत. हे बघा, पाणी चालू झालेलं आहे छानसं. आणि आता आपले फग 4 बांधून झालेले आहेत. तर मी आता फग सोडतो आहे. तर तुम्हाला दाखवतो फग सोडताना. मला वाटतं मी आता शूट करतो आणि आम्ही दोघे चालू आहे आणि तो बांधतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फग टाकताना, अर्धेच फग टाकताना दाखवतो. मी हे 4 फग आहेत ते फेकून येतो पाण्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही जाता नकवा क्रॅब वगैरे म्हणजे खेकडे विकत असतात, तेव्हा आपण बार्गेनिंग करतो. पण बार्गेनिंग करताना 10 वेळा विचार करा मित्रांनो. ह्या मागची मेहनत जी आहे ना खूप आहे. आता माझ्या पायामध्ये 2 काटे लागलेले आहेत, ते तरी दाखवतो तुम्हाला. हे बघा, रक्तबंबाळ झालेला आहे पाय. रक्त बघा किती निघालं आहे. मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मला खेकडे खायचे आहेत. 8 महिन्याने मी आता खेकड्यांना आलेलो आहे आणि भर उन्हातून आलेलं आहे का खेकडे. कारण हा खेकड्याला कुठलाही रोग नसतो. जे बाकीच्या मच्छी वगैरे त्यांना जो रोग असतो, म्हणजे जे हे आहे मावरा आहे त्याला रोग असतो, तो खेकड्यांना नसतो. आणि बघू शकता तुम्ही, एवढे आता फग बांधून झालेले आहेत. बाकीचं एक फग आपण टाकलेलं आहे. मित्रांनो, 4 फग उरलेले आहेत. तर आपण आता हे 4 ठिकाणी टाकणार आहोत. बाकी सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. हे झाल्यानंतर लगेचच आपण फग उठवायला घेऊ. तर चला मंडळी, हे 4 फग टाकून घेऊया. चला तर मंडळी, आपण आता फग उठवायला घेऊ. पाणी खूप खाल्लं, आता पाणी वाढलेलं आहे. तर आपण पहिल्याच फगाला उचलतो आहे. बघू पहिल्या फगामध्ये काय लागतं, काय नाही. आला. सॉरी गाईज, तो एमटी खूप वेळ झालेला एमटी आहे. नेक्स्ट मित्रांनो, पहिला फग आपला एमटी गेलेला आहे. दुसरा फग आपण आता उचलतो आहे. बघू त्या फगामध्ये काय आहे. एमटी, दुसरा फग पण एमटी गेलेला आहे. तिसऱ्या फगाला आलेला आहे खेकडा. हा बघा, मस्त बिग साईज. यस, हा वा. 2 एमटी गेल्यानंतर तिसऱ्या फगाला खेकडा आलेला आहे. बघा सर, दाखवा जरा जवळून. तर यांना आपण ब्लॉक करून टाकतो पिशवीमध्ये. हा जो खेकडा आहे आपण ब्लॉक केलेला आहे बघा. मस्त साईज लागली, मीडियम साईज आहे बऱ्यापैकी. चला, बोनी झालेली आपली मित्रांनो. 3 खटाभागामध्ये खेकडा लागलेला आहे. आता आपण तेवढं सगळं काढलं. आपण आता उतरूया 4था फग.
यस, चौथ्या फगाला पण आलेला मस्तपैकी. चौथा फग एमटी निघालेला. तसं काय समजलं नाही. सो गाईज 4 फग आपले उतरून झालेले आहे. 5व्या फगाकडे आलेलं आहे. एकच खेकडा लागला आहे, तो पण मिडल साईजचा आहे. बघू आता 5व्या फगाला काय लागतं ते. यस, लागलाय. अरे हा बघ, कॉर्नरलाच आहे भाई. भाई लोक, कॉर्नरलाच आहे. हे बघा, मस्त साईज आहे. एकच नांगी आहे त्याला, म्हणजे आंगडा. हा बघा, दुसरा मस्त. त्याच्या पहिला जो लागला त्याच्यापेक्षा जरा मोठी साईज आहे. मस्त लागले, पण खुश. तर गाईज इथे आपला 6वा फग आहे. त्याच्यानंतर आपले अजून 6 फग उचलायचे राहतील. तर बघू शकता तुम्ही 6व्या फगाला काय लागतं. आतापर्यंत जेवढ्या पण उचलले त्याच्यामध्ये फक्त 2 खेकडे लागले. मस्त, एक छोटा एक मोठा, अशा म्हणजे मीडियम साईजला लागलेला आहे. आता आपण 6वा फग उचलते, बघू याच्यामध्ये काय लागतं. वा, खतरनाक साईज आहे. अरे वा, 2 आले गाईज, 2 आलेत खेकडे. 3 आले, अरे वा 3 आलेत. या जवळ या सर, मी जरा कॅमेरा दाखवा इकडे जवळ. हे बघा, एका फगामध्ये 3 खेकडे आलेले आहेत. या, हे बघा, वरती करा फोन. दाखवा त्यांना, 3 खेकडे दाखवा. दिसले का मित्रांनो? एका फगामध्ये 3 खेकडे लागलेले आहेत. हा तुटलेला फग आहे आणि मस्त साईज आहे. एक छोटा, मोठा आणि अजून मोठा. खतरनाक साईज लागलेला आहे मित्रांनो. तुम्ही चांगल्या साईजचे खेकडे लागले. तुम्हाला दाखवतो. आता हे नॉक करत बसत नाही आपण. हे 3 खेकडे डायरेक्ट आपण पिशवीमध्ये सोडतोय, टाकतोय आपण. तर मित्रांनो, हे बघा, 6 फगामध्ये 6 खेकडे लागलेले आहेत. तर याजवळ तुम्हाला दाखवतो खेकडा. यस, अरे वा, अरे वा, 2 दांडगे खेकडे आलेले आहेत. मस्त साईज आहे. हे बघा, तर तुम्हाला एक साईज आहे ती काढून दाखवतो. एक साईज बघू शकता. चला आपण सोडूया खेळा, डायरेक्ट नॉक न करता सोडतो आपण खेळा. सोड. अख्खा फग पकडला आहे मी. हे बघा, अख्खा फग आहे. वजन मजबूत आहे, म्हणजे सोडायचं नाव घेत नाही आहे. चला, ह्याला पण आपण आता ह्याच्यामध्ये सोडू. मस्त साईजचे भेटलेले खेकडे मित्रांनो. एका फगाला आता 2 खेकडे लागलेत मित्रांनो. आणि मस्त, खूप दिवसांनी आपण आलेलो आहे. त्याचा चीज झालेला आहे. तर मित्रांनो बघू शकता, आत्तापर्यंत आपल्याला एवढे खेकडे लागलेले आहेत. तर पाण्यातून आपण पुढचे 4 फग आपण उचलायला चाललो आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता केवढ्या हाईटला पाणी आहे. मगाशी एवढं पाणी होतं जेव्हा आम्ही एंट्री केली. आता थोडे खुपटीला येत चाललो आहे. आता शेवटचे 3 फग उचलायचे बाकी आहेत. बघू आता 3 फगामध्ये काय लागतं ते. फर्स्ट अटेम्पमध्ये मित्रांनो बघू शकता केवढे खेकडे लागलेले आहेत. आता त्याच्यामधलेच 3 फग बाकी आहेत उचलायचे. म्हणजे साधारणपणे 9 फग उचललेले आहेत आत्तापर्यंत. तिकडे बघा, सोडली जाऊया. तर आपण टोटली पाण्यामध्ये वरती एक पठारावरती नाही आहे, त्याच्यामुळे खेकडे फगातून भागण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण हळूहळू जाऊन वर अशी उचलूया. अरे वा, हे बघा मित्रांनो, 2 खेकडे लागलेले आहेत. एका फगाला 2 खेकडे आलेले आहेत. मी म्हटलं होतं तुम्हाला. हां, मस्त साईजचे खेकडे आहेत. खतरनाक साईज आहे. आता पाण्यामध्ये नॉक करायला जमणार नाही. डायरेक्ट आपण ह्यांना पिशवीमध्ये सोडूया. हा जो खेकडा लागलेला आहे एकदम 2 लागले होते.
त्याने एकाने आपल्याला चावा मारलेला आहे, मस्त रक्त काढलेलं आहे. हे बघा पाण्यामध्ये इतके होता, फोडलं त्याने मस्त. काम 25 केलं त्याने, त्याला पकडलं तसं त्याने आपल्याला पकडलेलं आहे. काम फिटूस 25 50 झालेलं आहे. किती ठरलं सर, पण पाणी खूप खोल आहे. म्हणजे आपण पाण्यामध्ये उतरून हे फर्स्ट टाइम आपण एवढ्या पाण्यामध्ये हे टाकलेलं आहे, फग टाकलेले आहेत आणि आपण क्रॅबिंग करतो आहे. फुल मजा येते उन्हामध्ये, गरमीमध्ये. चला आता पुढचे 2 फग राहिले ते उचलून बघूया फर्स्ट टर्ममधले. हे बघा, अरे वा 3 आले. हे बघा मित्रांनो, हे बघा 11व्या फगमध्ये 3 खेकडे आलेले आहेत. सो मित्रांनो, आपण आता खेकडे पकडण्यात पण एन्जॉय करतो आहे आणि सेकंड थिंग आपण इथे खाडीवरती पोहायला पण एन्जॉय करतो आहे. हां बघू शकता मी केवढ्या डीपमध्ये आहे, केवढ्या पाण्यामध्ये पोहतो आहे, मजा घेतो आहे. हां थंड थंड कूल कूल. तर आपण जसं पोहत चाललो आहे तर त्या दिशेने आपले फग पण आहेत. तर आपण ते मगाशी उचलले होते, तरी पण आपण जाता आता उचलणार आहोत. कारण बाकीचे 6 फग आहेत तिकडे, तो 6 फग उचलेपर्यंत तेवढा टायमिंग होऊन जाईल. त्या फगाला खेकडा येण्याची शक्यता दाट आहे. या माझ्या मागून. वाव, चला एक डुबकी लावूया आपण. खतरनाक. हा फग आपण पुन्हा उचलतो पाण्यामध्ये. यस. हे बघा मस्त मीडियम साईजचा खेकडा लागलेला आहे. ह्याला आपण मगाशी पठारावरून उचलला होता, आता आपण त्याला पाण्यातून उचललेला आहे. मित्रांनो फगाच्या बाजूलाच होतो, तरी पण तो खाण्यामध्ये व्यस्त होता, बाहेर पडला नाही आणि आपल्याला तो लागलेला आहे. मित्रांनो तो हा जो फग आहे तो आपण वरून उचलला होता, म्हणजे ह्या बांधावरून. आपण आता पाण्यातून उचलतो आहे, बघूया कसं काय लागतं. आपण सेम थिंग मागचावाला उचलले होते 3-4 फग, तसंच ह्याला पण आपण आता उचलतो आहे. बघू स्लो मोशनमध्ये, एकदम स्लो मोशनमध्ये. हे बघा 2 लागलेले आहेत. हे बघा 2 आहेत. हे बघा 2 साईज खतरनाक साईजचे आहेत, म्हणजे मीडियम साईजचे आहेत दोन्ही पण. मस्त लागलेत. एक हातामध्ये पकडला आहे, थोडा छोटा आहे. आपण पठारावरून हे फग उचलत होतो, आता आपण थेट पाण्यामधून उचलतो आहे. तर खेकडे जात नाही, म्हणजे बाजूला गेलो तर ते खाण्यामध्ये व्यस्त असतात. तर ते जी पकडण्याची मजा पाण्यामधून ते वेगळीच आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या याच्यामध्ये मे महिन्याचा सीझन चालू आहे आणि आजची डेट आहे साधारणपणे किती तारीख आहे? 23 तारीख आहे. आणि फुल कडक उन्हामध्ये आपण खेकडे पकडतो आहे. आणि हां फॅन्टॅस्टिक. तर हे बघा एकदम जिथून आपली छोटी एक बोट निघते इकडून क्रॅबिंगला, त्या ठिकाणाहून आपण पोहोच चाललो आहे आणि क्रॅबिंग करतो आहे. आणि तर मित्रांनो आपण आज पाण्यातून का क्रॅबिंग करतो आहे, त्याचं कारण असं आहे की आज जी भरती आहे ती मीडियम साईजची आहे, त्याच्यामुळे आम्ही पोहत आरामात खेकडे पकडतो आहे. हा बघा एक खेकडा आलेला आहे. अरे का आयला गेला भुकातून. हा बघा, हे बघा मित्रांनो, सॉलिड आपला जीवन बसवलेला आहे, फाटलेला आहे. तर मित्रांनो तिसरा फग आपण उचलतो आता. वा, तिसऱ्या फगाला पण एक चांगला खेकडा लागलेला आहे. थांबा तुम्हाला हा बघा. याच्या आधीच्या दुसऱ्या फगाला सुटला होता, पण ह्याला आपण आता सोडलेलं नाही आहे. चला
गॅप झाला. कुठे? इथंच पडला. लगेच चावले. हे ओपन ठेवलेलं आहे. हे बघा लगेच छातीला चावले. अरे वा. तर बघा चष्मा पडला होता तिकडे शोधून काढलेला आहे. बुडलो पाण्यामध्ये. बुडलो पाण्यामध्ये. वा. बघा आपला चष्मा आलेला आहे बघा. हे बघा बुडाला होता पाण्यामध्ये. हो बाई पिशवी घे ना जरा. तर मित्रांनो हा मी 2 वेळा डुबकी मारली पण तो माझ्या काय हाताला लागलेला नाही. पण भाईने शोधून काढलेला आहे. माझा गुरु आहे तो एक्सपर्ट. खतरनाक. हो हो. तर मित्रांनो पाण्यामध्ये सॉलिड डुबलेलो. वेळेच्या नादामध्ये डुबलेलो म्हणजे पोहायला येतं. फक्त फोन भिजला असता एवढ्या डीपमध्ये गेलो होतो. ठीक आहे चला आता पुढचे फग काढूया. साधारणपणे 4ला आपण स्टार्ट केली होती. आता 5 वाजायला आलेत. सेकंड टर्म चालू आहे. 12 फग उचलतो आहे. तर बघा मित्रांनो टाईम कधी झाला कळलंच नाही. ओ बाबी. ओ शिट. नॉनसेन्स. ओ बिग साईज. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठा साईजचा खेकडा आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. अडकला इकडे वरती कर. हे बघा मित्रांनो आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा खेकडा. मोठी साईज. थांबा जरा आपण त्याचे नांगे ब्लॉक करूया एकदा. मस्त साईजचा खेकडा लागलेला आहे. हे बघा साईज बघा. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी साईज. हे बघा डेंगे बघा एकदम मस्त. हे आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा खेकडा आहे. हे बघा मस्त साईज. ये मस्त एन्जॉय करतो. त्याचे नांगे ब्लॉक केलेले आहेत परंतु हे बघा ताकद लावतोय. ताकद पडायला लावतोय. परंतु आपण ह्याला आता आपण थैलीमध्ये सोडणार आहोत. तर मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी मोठ्या साईजचे खेकडे बघितलेले आहेत. बघितलं असाल तुम्ही केवढे मोठे मोठे साईजचे खेकडे लागलेले आहे. तर आपण इथेच आता पॉज करतो आहे. साधारणपणे 15 ते 20 खेकडे आपल्याला लागलेले आहेत. त्यातले अर्धे माझा मित्र घेऊन जाईल. अर्धे मी घेऊन जाणार आहे. कारण खूप दिवसांनी आपण खेकडे पकडलेले आहेत आज फगांनी. तर खूप एन्जॉय केलं. खाडीमध्ये पोलो वगैरे मजा केली. आणि तुर्तास आपण ह्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला पाठवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यापुढे अजूनही नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळतील. कारण आता रेनी सीझन चालू होईल आणि आपले दौरे पण चालू होतील. चला धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला केवढ्या मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे भेटलेले आहेत. हे बघा हे एक बिग साईज आहे आणि अजून एक बिग साईज आहे. हे बघा हे पण हे बघा इकडे बाहेर पडलेले आहेत. आणि हा बघा वा खतरनाक सगळ्यात मोठा. हे बघा तो टपाच्या बाहेर पडलेला आहे.